महाराष्ट्रातील पत्रकारांच्या समस्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची इराचे प्रदेशाध्यक्ष मदन बापू कोल्हे यांची मागणी। देशातील लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या वृत्तपत्रसृष्टी व पत्रकारावर सध्या महाराष्ट्रामध्ये धनदांडगे, गुंड प्रवृत्तीचे राजकारणी व वेगवेगळ्या गटातील माफियाकडून आपल्या मनाजोग्या बातम्या प्रसिद्ध न करता विरोधात वृत्त प्रकाशित केल्याबद्दल पत्रकारांच्यावर जीवघेणे हल्ले, खोट्या केसेसमध्ये डांबून ठेवणे, त्यांचा छळ करणे असे प्रकार वाढले असल्यामुळे पत्रकारांना जीव मुठीत धरून आपले कर्तव्य बजावावे लागत आहे। महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा लागू असूनही त्याची अंमलबजावणी योग्यरित्या होताना दिसून येत नाही व त्यात भर की काय सरकार आता विशेष जनसुरक्षा कायदा विधेयक आणू पाहत आहे, त्याचा जास्त फटका पत्रकार व प्रसारमाध्यमांना बसणार आहे। त्यासाठी हे विधेयक रद्द करण्यात यावे व इतर समस्याबाबत परभणीचे ज्येष्ठ पत्रकार तथा इंडियन रिपोर्टर्स असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मदन बापू कोल्हे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे पत्रकारांच्या समस्या सोडवण्याची मागणी केली आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनामध्ये पत्रकारांना सुरक्षा मिळण्याची हमी, पत्रकारांसाठी विशेष ओळखपत्र, ग्रामीण भागातील पत्रकारांसहित सर्वांना अधिस्वीकृती पत्रिका, प्रत्येक जिल्ह्यात मीडिया सेंटरची स्थापना, पत्रकारांसाठी विशेष कल्याण निधी, विमा योजनेची योग्य अंमलबजावणी, पत्रकारावरील दाखल झालेले खोटे गुन्हे रोखण्यासाठी स्वतंत्र समितीचे गठन इत्यादी मागण्यांचा समावेश असून सदरील निवेदनाच्या प्रती महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते तसेच पोलीस महासंचालक यांनाही पाठवण्यात आले असल्याचे मदन बापू कोल्हे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे।